अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 10 वर्षाचा थकीत महागाई भत्ता देण्याची राज्य सरकारला आदेश. 25 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 2009 ते 2019 कालावधीतील DA थकीत 18 महिन्याचा कोरोना कालावधीतील DA बाबत आशा पल्लवी. कर्मचाऱ्यांसाठी काय अर्थ? DA राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासदायक बातमी समोर आली आहे. थकीत महागाई भत्ता DA अदा न केल्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला कडक शब्दात सुनावले असून थकीत महागाई भत्ता त्वरित अदा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. 2009 ते 2019 कालावधीतील DA थकीत 2019 या तब्बल 10 वर्षाचा कालावधी महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नव्हता. संबंधित कालावधीतील DA रोखण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. महागाई वाढत असताना पगारातील DA थांबवल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती संजय करोल आणि PK मिश्रा यांच्या खंडपीठाचा निकाल. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजय करोल व PK मिश्रा यांच्या खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखणे योग्य नाही आणि संबंधित कालावधीतील थकीत रक्कम त्वरित अदा करण्यात यावी. न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे राज्य सरकारवर थकीत रकमेचा मोठा आर्थिक बोजा येणार असला तरी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे यांच्या नेतृत्वाखालील सरकारासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्य सरकारला आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित कार्यवाही करावी लागणार आहे. 18 महिन्याच्या कोरोना कालावधीतील DA बाबत आशा पल्लवीत. या निकालामुळे कोरोना कालावधीत रोखण्यात आलेल्या 18 महिन्याच्या महागाई भत्त्यात देखील कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. केंद्र व काही राज्य सरकारने कोविड-19 काळात DA रोखला होता. त्या संदर्भातील प्रकरणे हे न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. सध्याच्या निकालामुळे अशा प्रकरणामध्ये देखील कर्मचाऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचाऱ्यांसाठी काय अर्थ? थकीत 10 वर्षाचा DA मिळण्याची शक्यता. मोठी आर्थिक रक्कम एकर कमी मिळू शकते. इतर प्रलंबित DA प्रकरणांनाही बळ. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. 18 महिन्याच्या कोरोना DA बाबत आशा निर्माण. हा निर्णय केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. पुढील काही दिवसात राज्य सरकारकडून अंमलबजावणीबाबत अधिकृत आदेश जारी होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.